लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मंगेश हा सिंधूचा हात हातात घेऊन म्हणत असतो, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. मी असताना तुला काहीच होणार नाही. आणि ते पाहून राघवचा राग मात्र अनावर होतो आणि तो लगेच मंगेशची कॉलर पकडून विचारतो की कोण आहे तू? सिंधू, आणि तुझं नातं काय आहे? तू सावीचा बाप आहे का? आणि सावी तुझी कोण आहे? ते पाहून सिंधूला मोठा धक्काच बसतो आणि ती राघवला म्हणत असते की तू मंगेशला सोडून दे. परंतु राघव मात्र मंगेशवर हात उगारत विचारतो, माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर दे. तू सावीचा बाप आहेस का? आणि तू सिंधूचा हात का पकडला होता? आणि सिंधूचा हात का पकडला होतास? आणि तुझं आणि सिंधूचं नातं काय आहे? आणि तेव्हा सिंधूच्या नावाने मोठ्याने ओरडत राघव जागा होतो. कारण हे सर्व राघवचं स्वप्न असतं. तू विचारते, राघव काय झालं? तुला एखादं वाईट स्वप्न पडलं का? मी इथेच आहे, तू काळजी करू नकोस. राघव, तुला कुठे दुखतं का? परंतु राघव मात्र पूर्णपणे घामाघूम झालेला असतो. आणि त्याच वेळेला सिंधू तिथे येते आणि विचारते, तुम्ही मला बोलवलंस का? राघव, काय होतंय? कुठे दुखतंय का? परंतु राघव मात्र सिंधूकडे खूप रागाने पाहत असतो. मधू सिंधूला सांगत असते की तो अचानक झोपेतून डचकून उठला. त्यावर सिंधू म्हणते, कदाचित त्यांना स्वप्न पडले असेल. राघव, मी तुम्हाला एक गोळी देते, त्याने तुम्हाला शांत झोप लागेल. तो म्हणते, ठीक आहे राघव, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. तू नीट जेवला पण नाहीस ना? असं म्हणत मधू लगेच तिथून बाहेर पडते. सिंधू राघवला गोळी देत असते तेव्हा राघव सिंधूचा हात घट्ट पकडत तिला विचारतो की तो मंगेश कोण आहे? त्याचं आणि तुझं नातं काय? मंगेश हा सावीचा बाप आहे का? असं रागानेच राघव सिंधूला विचारतो. सिंधू चिडूनच म्हणते, राघव, हात सोडा माझा. तुम्ही हे काय करतात? राघव म्हणतो, नाही सोडणार. अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावी आणि मंगेशचं नातं काय आहे? तुझं आणि त्याचं नातं काय आहे? तो सतत इथे का येत राहतो? मला उत्तर हवं आहे. तर सिंधू विचारते की तुम्ही मधुताईंशी लग्न केलं आणि आता कुठल्या हक्काने मला विचारता? आणि तुम्ही मधुताईंशी लग्न केलं या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? नाही ना, मग मलाही उत्तर द्या की तुम्ही मधुताईंशी लग्न का केलं? व राघव म्हणतो की सिंधू ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आता ती तुला सांगण्याची वेळ नाही. अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावी आणि मंगेशचं नातं काय आहे? तिचं आणि त्याचा संबंध काय आहे? म्हणून राघव आता पुन्हा जोरात तिचा हात दाबतो आणि सिंधू रागाने म्हणते आणि स्वतःचा हात हिसकावते. आणि त्याच वेळेला मधू तेथे येते आणि दोघेही शांत होतात. सिंधू मधूला म्हणते, मिसेस रत्नपारखी, तुमच्या नवऱ्याला ही गोळी द्या आणि त्यांना आरामाची खूप गरज आहे. आणि हो, आपल्या सगळ्यांचा भूतकाळ एकच आहे. तुम्ही जसा तो मागे टाकून खूप पुढे गेलात तसंच मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप पुढे गेली आहे. त्यामुळे मला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारू नका. तुम्ही मला जो काही त्रास दिला तो सगळा मी सहन केला, परंतु तुमच्यामुळे माझ्या मुलीला काही त्रास झाला मी अजिबात सहन करू शकणार नाही. मी आता आराम करा आणि स्वतःच्याच आयुष्याचा विचार करा. असं म्हणत सिंधू रागानेच तिथून निघून जाते. तर मधूला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे सावी आणि विनायक पकडापकडी खेळत असतात. आणि विनायक खाली पडतो आणि त्याच्या पायाला लागतं. वर सावी म्हणते की तू शांत हो, मी आईला बोलवते. पोलीस अंकल सारखं ती तुलाही ठीक करेल. आणि त्याच वेळेला सिंधू सुद्धा तिथे येते. त्यावर ती विचारते, विनू काय झालं? सावी सांगते की आम्ही दोघं खेळत असताना विनू खाली पडला आणि त्याला पायाला लागलं. आणि सिंधू ही विनूच्या पायाची मॉलिश करत असते. आणि त्याच वेळेला मधू सुद्धा तिथे येते. ती विनूला म्हणत असते, तू काळजी करू नकोस, डॉक्टर आंटी आहे ना, तुला एकदम ठीक करेल. सावी, तुला माहित आहे का, तुझ्या सारखंच माझ्या विनूला सुद्धा डॉक्टर व्हायचं आहे. त्यावर सावी म्हणते, मला सुद्धा पोलीस अंकल सारखं पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. मधू मुद्दामच सावीला विचारते, तुमच्या घरात आणखी कोण कोण राहतं? वर सावी सांगते, मी आणि माझी आई, मी दोघीच राहतो. तेव्हा मधू पुन्हा विचारते, की तुझे बाबा कुठे असतात? आता बाबा शब्द ऐकतात सावीला खूप वाईट वाटतं आणि सिंधूच्या ते लक्षात येतं. सिंधू लगेच सावीला मला मानण्यासाठी आत पाठवते. ती चिडूनच मधूला म्हणते की मिसेस रत्नपारखी, आमच्या घरात मध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. डोंट वरी, तुमचा नवरा आणि तुमचा मुलगा लवकरच बरा होणार आहे. तेव्हा मधू मनाशीच म्हणते की सिंधू अशी का वागत आहे? सावी तिची मुलगी कशी असू शकते? हा मंगेश कोण आहे? मला तर काहीच कळत नाहीये. एखाद्या मोठ्या प्रॉब्लेमची सुरुवात तर नसेल ना? सिंधू सुद्धा विचार करते, पप्पा मला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढ. मला पुन्हा एकदा माझ्या भूतकाळात जायचं नाही.
आणि त्यानंतर इकडे राजश्रीने अन्वीच्या आवडीचे छोले भटोरे केलेले असतात. तो अन्वी तयार होऊन शॉर्ट कपड्यांमध्ये हॉलमध्ये येते आणि हे पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर रुक्मिणी काकू विचारते, त्या रात्री आणि असले कपडे घालून तू कुठे निघालीस? हे बघ, रात्री अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. अन्वी चिडूनच रुक्मिणी काकूंना म्हणजे तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कमेंट्स का करतात? मी इथे आलेली तुम्हाला आवडलेलं नाही का? इरिटेट करून मला घराबाहेर काढायचं आहे का? तुला मला एका पपेट सारखं वागवायचं आहे? त्यावर रत्नाकर म्हणत असतो की अन्वी बाळा, अगं तसं काहीच नाहीये. आम्ही सर्वजण तुझ्या सेफ्टीसाठी तुझ्या काळजीपोटीच बोलत असतो. आणि त्यावर अन्वी म्हणते की आजोबा प्लीज, मला हे तुमचं लेक्चर नाही पाहिजे. आणि मी एकटी जात नाही, माझ्यासोबत माझे मित्र पण आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते, आम्ही तुझ्या कुठल्याही फ्रेंड्सला ओळखत नाही आणि मुख्य म्हणजे आता तू घराबाहेर जायचं नाही. त्यावर अन्वी चिडूनच म्हणते, ते तू मला नको सांगूस, मला जायचं आहे आणि मी जाणारच. मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर आताच्या आता मी हे घर सोडून निघून जाईल. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही. तेव्हा अन्वी कुणाचं काही न ऐकता बाहेर जाण्यासाठी निघते. वर रुक्मिणी काकू अन्वीचा हात घट्ट पकडून थांबते आणि दोघीही मध्ये झटाफट होते. आणि हे पाहून रत्नाकर म्हणतो की वहिनी जाऊ द्या ना, आता कशाला वाद घालते? आणि अन्वीला सांगतो की तुला जायचं असेल तर तू सोबत ऋषभला घेऊन जा किंवा ड्रायव्हरला घेऊन जा. त्यावर अन्वी म्हणते, अजिबात मला कंट्रोल करायचा प्रयत्न करू नकोस. ड्रायव्हरला काही तुम्ही माझ्यावर वॉच ठेवण्यासाठी पाठवणार आहात का? त्यापेक्षा मी जातच नाही आणि माझा सर्व मूड घालवला, असं म्हणत अन्वी रागानेच आतमध्ये निघून जाते. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की ही मुलगी किती माज दाखवते आणि योगेशने तिच्यावर अजिबात चांगले संस्कार केले नाही. ती आता आपल्याकडे राहायला आली आहे ना, आता मी तिला सुतासारखी सरळ करते की नाही हे तुम्ही बघशालच. तेव्हा रुक्मिणी काकूला राघवची सुद्धा खूप काळजी वाटत असते. इकडे मंगेश हा सिंधूला विचारतो, तर तू किती दिवस लपवून ठेवणार आहे? मधुराणी आणि राघवला सोबत पाहून तुला त्रास होत आहे ना? पर सिंधू म्हणते, असं काही नाही. त्यानंतर मंगेश हा सिंधूला जेवणाचा आग्रह करतो. त्याच वेळेला मंगेशचं लक्ष सिंधूच्या हाताकडे जातं. तो विचारतो, हे सगळं काय झालं? आणि राघवने सिंधूचा हात पकडल्यामुळे तिच्या हाताला खूप लागलेलं असतं. सिंधू म्हणते, मला कळतच नाही की मी माझा भूतकाळ सर्व मागं टाकला होता. सावी आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश होतो, परंतु राघव हे असे मध्येच का आले असेल? मंगेश विचारतो, म्हणजे हे राघवनी केलं आहे का? त्यावर सिंधू लगेच गप्प होते. तर मंगेश म्हणतो, सिंधू तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तो ज्या प्रकारे तुझ्यावर हक्क दाखवतो, राघव तर चिडवत आहे, त्याचा अर्थ एकच होतो की राघवचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. तर सिंधू रडतच म्हणते, इतक्या वर्ष हे प्रेम कुठं गेलं होतं? व मी त्यांची बायको होते व हेच प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली होती व हे प्रेम कुठं गेलं होतं? तर खरंच असं वाटतं राघवचं कधीच माझ्यावर प्रेम नव्हतं. जे काही होतं ना, ते फक्त सहवासातून निर्माण झालेलं एक आपुलकी होती. प्रेम तर फक्त त्यांचं मधुराणीवर आहे, म्हणून त्यांनी पुन्हा लग्न केलं. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधु राघवला घास भरवत असते. हे पाहून सिंधूला वाईट वाटतं. ती मुद्दामून मंगेशचा हात पकडते. राघवला सुद्धा खूप राग आलेला असतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब